अवश्य पावनी आहे चित्ती, तय करावी भगवत भक्ती उत्कंठा प्रीती अविश्रम, निर्विकार स्वरूप प्राप्ती. आहे का नाही? असे जे मग ब्रह्माचं वर्णन केलं की ब्रह्म हे या उपाधीपासून वेगळं आहे. या देहादिक उपाधीमध्ये जो बदल होतो त्या बदलानं त्याच्यात काही बदलही होत नाही आणि या मळानं ते मलिनही होत नाही. देहाच्या जन्मानं ते जन्मत नाही आणि देहाच्या मरणानं ते काय होत नाही, मरणही पावत नाही. अशा प्रकारचं जे निर्विकार, कुठलाही तिथं काय नाही, विकार नाही. आणि असं निर्विकार असलेलं ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, निर्विकार स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, अवश्य पावनी आहे चित्ती, चित्ती अवश्य पावनी आहे. तर खरंच अवश्य पावनी आहे चित्ती, म्हणजे तुम्हाला जर खरंच तिथपर्यंत प्राप्त व्हायचा असेल तर, इच्छा असेल तर. कारण इच्छा ज्या गोष्टीची नसते ती गोष्ट केल्या जरी गेली तरी ती पूर्णतः परिपूर्ण केल्या जात नाही. आहे का नाही? तुका म्हणे मनी नाही नये आकाराते काही, मनी नाही ते काही आकाराते नये. मग नाईलाजानं काय केलं जातं? नाईलाजानं कोणत्या गोष्टीचा अर्थ जमाला, संसार असो का परमार्थ असो. आहे का? ज्यांचं मन परमार्थात गुंतलंय त्यांचा संसार नाईलाजान असतो आणि ज्यांचं मन संसारात गुंतलंय त्यांचा परमार्थ काय असतो? नाईलाजान असतो. आहे का नाही? अशा प्रकारचा नाईलाजान ते लक्षात कशावरून येतं की त्या करण्यामध्ये सूत्रबद्धता राहत नाही. नाईलाजान जे केलं जातं त्या करण्यात काय राहत नाही, सूत्रबद्ध नाही असो आणि सूत्रबद्धता राहत नाही. आहे का नाही? आणि वस्तू तर दोनच आहेत. एक संसार आहे, आपल्या ठोकठोक आपल्या भाषेत एक संसार आहे, एक देव आहे. आहे का नाही? एक तर चित्त एक आहे. मग दोन्ही चित्तात ठेवून दोन्ही व्यवस्थित करता येत नाही का? तर तुकोबाराय म्हणतात, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटेत ते तुला येईल. एकच चित्त आहे. एक तर ते संसाराचे चिंतन करी, चिंता करी, नाही तर देवाचं चिंतन करी, कोणतं तरी एक करणार आहे. आणि ज्याचं मन चित्तात चालू आहे ते काय होत राहतं, मग अखंड ते व्यवस्थित होत राहतं. बहुतेक करून म्हणतो मी, कारण नियमाला अपवाद असतो एखादा अपवाद, पण बहुतेक करून दोन्ही व्यवस्थित केलेलं उदाहरण आतापर्यंत संत परंपरेत आलेलं नाही. ठेव जाता हात वय संसार परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्याची दोही पेवावरी ठेवू जाता हात वय अपघात शरीराचा. आहे एखादं उदाहरण असलं तर असेल की संत मालिकेत म्हणजे तुकोबारायांची मालिका मांडली, तुकोबारायांची मालिका मांडली त्या मालिकेत. आहे का नाही? आता ज्यांनी दोन्ही व्यवस्थित केले ते संत होते का नाही त्याच्याचं त्याला माहित, पण तुकोबारायांची मालिका, तुकोबांनी ज्यांना संत मालिका म्हणून मान्य केलं. आहे का नाही? आता एखादा माझ्यासारखा संतपणाचा आव्हान असेल आणि मोठासा मठ गीत बांधून सगळं व्यवस्थित सगळं जरी केलं असेल तर त्याला आपण संत म्हणून तुकोबाराय म्हणतात न म्हणतात आपल्याला माहित नाही. पण बहुतेक या लाईन मध्ये असं तुकोबारायांनी जी लाईन मांडली त्या लाईन मध्ये एखादं उदाहरण दिसत नाही. एखादं असलं तर काय नाही, तसं आहे का? कुंजनीचं काही नाही, भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुने दाशी पुत्र कन्या विदुर काकाचा संसार काय धड झाला? कन्या देवा कन्या खावे लागले म्हणजे संसार धड नव्हता नक्की. अरे ते राजाच्या मंत्री होते तरी झोपडीत राहत होते. मंत्री पदाचा त्याग केला होता कारण त्यांना ते राज्य आवडलेलं नव्हतं. काही माणसं प्रश्न विचारतात, राजाचे मंत्री होते कन्या कसं काय खाणं लागल्या? कन्या खाऊ लागल्या म्हणजे त्यांनी 12 वर्ष राज्याचा त्याग करून जंगलात भजन केलं, झोपडी बांधून भजन केले आणि जे मिळेल भगवंत देईल ते खायचं आणि काय करायचं भजन. उगाच दिवस थोडा घरी आला, आहे का नाही? दिवस थोडा उगाच घरी आलाय. मला ज्या वेळेला भगवंत शिष्टायला येणार विदुर काकाला कळालं आणि भागवताचे तसं भामातेकडे गेले, तिला सांगितलं ग बघ भगवान गोपाळ कृष्ण येत आहेत म्हणे. कशाला यायले तर म्हणे ते शिष्टाई करायला यायले. मला काय त्या माऊलीचा विश्वास होता, तिने सांगितलं शिष्टाई निमित्त आहे हो, शिष्टाईसाठी यायले नाही ते. मग 12 वर्ष झाली आपण भजन करतोय, आपल्याला भेटायला यायले, पण आपल्याला भेटायला यायचं आणि निमित्त कशाचं आहे त्याच्यात काय शिष्टाई करायची गरज आहे. म्हणजे एवढा विश्वास होता. अवश्य पावने आहे चित्ती, चित्ताचं तुमच्या खरंच काय असेल त्याला ते स्वरूप प्राप्त करून घेण्याची जर इच्छा असेल तर
काय करा तर करावी भगवत भक्ती. त्यानं काय करावी भगवंताची भक्ती करावी. कशी करावी उत्कंठा प्रीती अविश्रम. उत्कंठा शब्दाचा अर्थ आहे उत्कंठा कशाला म्हणावं तुकोबरायाने उत्कंठेवर गाठा दृष्टांत दिलाय. तुकोबराय म्हणतात सुकलिया कोंभा अत्यंत जलधरे तिनेचे प्रकारे न्याय असे. जसा एखादा निघलेला पिकाचा कोंब आणि 15 दिवस पाऊसच नाही आला, त्याला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढी ज्याला देवाची गरज वाटते त्याला म्हणा उत्कंठा. तिन्हीची प्रकारे न्यायाचे. त्याच्यापेक्षा तुकोबारायांनी उदाहरण दिलं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका कोंब तरी महिनाभर राहू शकल, पण जीवना वेगळी मासोळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा त्याला म्हणतात उत्कंठा. सारखी तळमळ 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 लागणं याला म्हणतात उत्कंठा आहे का नाही. ज्ञानोबरायांनी या उत्कंठेचं आपल्या विरहिणी प्रकरणात काय केलेलं आहे वर्णन केलंय. सगळ्या संतांनी केलं. प्रीती आणि मग उत्कंठा असले का प्रेम असतच. प्रीती प्रेमानं आणि अविश्रम त्याचे श्रम न वाटता असं करत राहायचं. आणि अविश्रम शब्दाचा अर्थ दुसराही घेता येईल की न थांबता की दमलो बुवा आता कटाळू बसा काढायचं दर्शक असं नाही. 2 तास भजन करू तासभर भजन करू बस झाला आता असं कंटाळ न कंटाळता आहे का नाही. ठीक आहे बुवा उत्कंठेनं करायचं प्रेमानं करायचं. उत्कंठ राहायची प्रेमानं करायचं न थांबता न कष्ट वाटता अविश्रम सारखं करत राहायचं आहे का नाही. सर्व सुख गोडी सर्व रिकामार्थ घडी राहू नको. ज्ञानोबर आहे आपल्याला वाटतं ज्ञानोबर आहे मरत नाही. आपण त्या हरिफट दररोज म्हणतो कोण लक्ष देत नाही. ज्ञानोबर आहे त्या एका माणसाने विचारलं काय म्हणले माऊली तुम्ही सांगा ना रिकामार्थ घडी राहू नको सर्व शास्त्र निवडी आम्ही संसार कधी करा आम्हाला संसारही करणं लागेल का नाही. हे तेन दोन्ही ते कसं काय करणार आहे महाराज असं असं कसं काय होईल. ज्ञानोबर आहे गप्रे लटिका व्यवहार सर्व हा संसार वायावीर झार हरिविन लटिका व्यवहार. त्या संसारात आम्हाला काय केलं तो संसारच खोटा आहे. चाल बोल करायचा का नाही करायचा ते सांगूच नको. खोटा आहे म्हणल्यावर करावं का हे राहील का पुन्हा. पोरगा पप्पा मी तिथली नोट आणू का नोट चोरून आणू का. बापाला बाबा खोटी आहे लेकरा बाळा ती खोटी आहे. आता खोटी म्हणल्यावर चोरून आण आणि विचारून आण काय आण हे राहील का पुढचं. खोटी तिचं काही महत्व नाही. लटिका व्यवहार सर्व काय लटक आहे सर्व हा सर्व संसार काय लटका वाया यरधार हरिविहीन. अशा प्रकारे मग काय करावं लागेल नाथ महाराज सांगताय तुम्हाला जर खरंच त्या स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा असेल तर भगवत भक्ती करावं लागेल. मग त्याच्याकरता पुन्हा काही वावड म्हणजे औषध तर सांगितलं तुम्ही. आता जी भक्ती केली भक्तीचं सेवन केलं नाही केलं ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल आहे का नाही. मग तुम्ही औषध तर सांगितलं पण त्याला काही वावड आहे का म्हणजे काही सोडावं लागतंय का काही खायला काही औषध काय करतात काही खा मग काही खावं लागतं काय सोडावं लागतं. हो सोडावं लागतं. काय सोडावं लागतं नाथ महाराजांनी त्याचं वावडं सांगितलं. तेजोनी पुत्र विषेनेचे काज जिनोने लौकिकाची लाज पद्मनाभ भजने भोज अति निर्लज्ज नाचावे. गोड बघे इथं तेजोनी पुत्र वित्तेशनेचे काज म्हणजे इच्छा. या इच्छा टाकून द्याव्या लागतात. पण त्या इच्छा पुत्रेशना आणि वित्तेशना. पुत्रेशना म्हणजे मुलाचा मोह आणि वित्तेशना म्हणजे धनाचा मोह. हे दोन मोह त्याला टाकावे लागतात. हे त्याचं काय वावड हे त्याचं वावड हे दोन टाकून द्यायचे. पुन्हा जिनोने लौकिकाची लाज. लोकांची लाज काय आली याच्यात कारण पुत्रेशना आणि वित्तेशना ज्याला टाकली त्या लोक नाव ठेवतात. मला एक सांगा आपण जर संसारिकाला चांगलं म्हणत नाही समजा परमार्थातले लोक तर संसारिक परमार्थिकाला चांगलं म्हणतील का.
आणि आपण मला सांसारिक जर परमार्थिक चांगलं म्हणत नसेल तर सांसारिकाने चांगलं म्हणावं ही परमार्थिकाने अपेक्षा तरी ठेवावी का? काय ठेवावी? मला मी म्हणतो खरंच ना, याच्यावर विचार करायचा दिवशी परमार्थात म्हणजे कीर्तनकारापेक्षा दारू पिणारे लोक किती बी काय येतात म्हणजे समजूतदार आहेत, समजदार आहेत, धैर्यवान आहेत, बिचारे समजदार आहेत. मला दारू पिणाऱ्याची जेव्हा कीर्तनकार निंदा करतो तेवढी दारू पिणाऱ्या कीर्तनकाराची करतो. ते धैर्यवान आहेत का आपण धैर्यवान आहेत? किती माईक लावलं बिचारे याची काय चालती. तुम्ही म्हणता तो दुष्ट गुण आहे आणि काय का आपल्या दृष्टीने तो दुष्ट गुण आहे, त्याच्या दृष्टीने आपण जे करतोय तो दुष्ट गुण आहे. शास्त्र काय म्हणते ते बाजूला ठेवा. त्याची दृष्टी आहे का नाही, मग त्यांना आपल्याला चांगलं म्हणावं अशा प्रकारची मग ते लोक नावं ठेवणारच, ठेवतातच, ठेवायलाच पाहिजे. परीक्षा आहे महाराज ती. आपण परमार्थ करायलो ना आपले संबंधी देह संबंधी लोक जर आपल्याला शिव्या देत नसतील तर समजा आपला परमार्थ चुकीच्या दृष्टीने चालला का काय? बरोबर आहे का? कारण इकडे लक्ष कमी होत गेलं की मग सगळे काय करतात, शिव्या देणार बोलणार वगैरे सगळ्या संतांना दिल्या नाही का नाही. नामदेव महाराजांनी तर स्वतः नामदेव महाराजांचं चरित्र लिहिले. नामदेव महाराजांनी गोड स्वतःच आहे का नाही, आपलं काही प्रवचन नाही. म्हणून अशा प्रकारे महाराज पुत्रेशना आणि व्यक्तेशना आपले हे मी कीर्तन केलं होतं बघ. शिवाजी दादांनी त्यांनी पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना, दारेशना ह्या सगळ्या कुठे सांगितल्या होत्या. आपल्या खाली कीर्तन झालं होतं विष्णुदास सत्य तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची, अशा प्रकारचं काय केलं होतं त्यांनी सांगितलं होतं. लोकला सोडून द्यावी लागते, जिनोनी जिंकावी लागते. सोडून द्यावी लागते म्हणजे जिंकावी लागते. तिचं काय वाटणं म्हणजे लाजाला काय करणे, जिंकणे. मला तुकोबा राहायला लाज वाटली, आपल्यालाही लाज वाटावी, परमार्थकाला नक्की लाज वाटावी. पण काय लाज वाटावी? मदते हसतील संत मनोनी उद्वेगले जे गेले मूर्तिमंत, मनोनी उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दिशे. तुकोबाराय म्हणतात देवा आहाच भक्त, आहाच म्हणजे वरवरचा. तुकोबाराय म्हणतात देवा काय आम्ही आता पोटाची भरावी, जग चालवावे भक्त भक्त म्हणून आहे का नाही. आम्ही काय आता पोटच भरावं आणि हेच करावं का? महाराज ज्यांना काय गोडी नाही रस बोलिलिया, लाज वाटे चित्ता तुझा मनविता दास, याची लाज वाटते का? अरे जे पुराणात संतांना गोडी परमार्थाची सांगितली, जो आनंद त्यांना आला तो मला येत नाही, म्हणून मला काय वाटायला लागली, लाज वाटायला लागली. काय म्हणतील ते संत मला? अशा प्रकारे पुत्र वित्त लोकेशना तेजोनी बसता हरी आणि काय करावं मग? आते निर्लज्ज नाचावे. ते निर्लज्ज होऊन काय करत राहावं? नाचावं, नाचत राहावं कीर्तनात आहे का नाही. नामदेव महाराज तुकोबाराय काय करायचे कीर्तनात? नाचू कीर्तनाचे रंगी आहे का नाही. मग ते नाचायले किती वेळ नाचायचा, अशा प्रकारचं तुकोबारायचं प्रमाणे काय कीर्तनी नाचत असे असं लोक करायचे. निर्लज्ज हो कीर्तनी नाचत असे. निर्लज्ज होऊन कीर्तनात काय करते लोक म्हणजे नाचायला. पुत्रवित्त लोकेशना तेजोनी बसता हरिचरणा कौतव चित्ताचे चैतन्य मळदानन क्षण क्षणाना असती. ऐका पुत्र वित्त लोकेशना तेजोनी हरिचरणा भजता तव चित्ताचे मळ क्षण क्षणाना असते. त्यावेळेला चित्ताचा मळ जातो, त्यावेळेला चित्त निर्मळ होतं. निर्मळ चित्त कशाला करायचंय? देवाचा स्वभाव आहे महाराज. निर्मळ चित्त झाल्याशिवाय तो स्थान मांडत तुका म्हणी चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ तेथे आहे का नाही. चित्त निर्मळ करावं लागतं. मग बरं चित्त निर्मळ भजनान होतं, भजनानं चित्त निर्मळ होतं. पण हे वावळं नाही, खाल्लेल्या भजनात चित्त निर्मळ होतं, नाही तर होत नाही. स्पष्ट आहे. भजनही महाराज ज्या भावने केलं ती भावना पूर्ण करतं. पुत्रेशना वित्तेशना या लोकेशना याची जर इच्छा असेल तर भजन ते मिळवून देईल, पण मग भजन चित्त शुद्ध करणार नाही करणार, भाव नाही.
महाराज ते यज्ञाचं असं असतं, ज्याची म्हणून आहुती टाकली ती फळ मिळतं. यज्ञ तुम्ही कशा करता त्याला आहुती टाकल्याने तुमची भावना काय होती. राजा सूर्यवंशातला राजा आहे, त्यानं त्या पुत्रासाठी यज्ञ केला आणि पुत्रासाठी यज्ञ केला वशिष्ठ होते तिथं. आता तो गरुड राहिली त्याची पत्नी, पुत्र देवता प्रसन्न झाली. दशरथाच्या अगोदरचं उदाहरण आहे. आणि पुढं 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 श्राद्ध देव आहे ना, आणि त्याची पत्नी श्रद्धा, अशा प्रकारे. आणि मला ती आहुती मुलगी झाली, पुढं तिचं नाव विलासा असं ठेवलं, मुलगी झाली. पण त्या वशिष्ठाने विचारलं, ते डोकं चाललं, मुलासाठी यज्ञ केला मुलगी कसं काय झाली. वशिष्ठ म्हणजे असं होणार नाही. वशिष्ठानं अंतर्ध्यान झाले, विचार केला. वशिष्ठानं सांगितलं, यज्ञ देवतीची चूक नाही, माझी चूक नाही. मग तुझ्या पत्नीने आहुती टाकताना मुलीची आहुती टाकली म्हणून काय झाली, मुलगी झाली. मग म्हणे मला जर आता हे करायचं असेल तर दुसरा यज्ञ करावा लागला. मुलाची आहुती तसा इलाज नाही. पुष्टिकाचा गोडी मोठी मुलं झालं किंवा मला हीच मुलगा पाहिजे, मी मुला तुझ्या पत्नीचा दोष आहे ते मला माहित नाही, तुम्ही कशा देतात. वशिष्ठाचा पावर होता, वशिष्ठाने त्या मुलीचाच पुन्हा काय करून दिला, मुलगा. पण जी इच्छा आहुती टाकली ती काय झाली. तशी भक्ती करत नामस्मरण करत असताना जी इच्छेची आहुती ती इच्छा काय होईल, पूर्ण होईल. ते कल्पतरू पुरवतो असतो, कल्पतरू जी इच्छा कराल ते पुरवतो, आहे का नाही. महाराज आपली का सुखाची इच्छा पूर्ण होत नाही, कारण आपण सुखाची इच्छा त्याच्याकडे अद्याप केलेली नाही. आपला हे स्पष्ट मत आहे असं की मी नाही केली, तुम्ही नाही, आपण पांडुरंगा देवाकडे आतापर्यंत सुखाची इच्छाच केली नाही. मग दुःख मागायला जातो का, सुखाची केली नाही. मग ऐका ऐका ऐका, आपण देवाकडे विषयाची इच्छा करतो का सुखाची करतो, हे बघ. कारण आपल्याला वाटतं इतकंच राहिले आणि इतकं झालं की आपल्याला काय मिळेल, हा भ्रम झालाय. देवा हे पाहिजे, देवा ते पाहिजे, देवा. आणि मग देव म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, तो सुख मागितलं नाही, तुला सुख कुठून देऊ. विषय सुख आहे बोलण्याची सारी केनो एका विद्युत पूर्णेनं पाहिजे जगा माझी. हे ज्ञानोबरायांनी सांगितलेली गोष्ट जर आपण ध्यानात ठेवली किंवा तुकोबरायाच्या प्रमाणात ध्यानात ठेवले आणि जर पांडुरंगाकडे म्हणलो, देवा ते विषय आख्या जळाले तर चालतील, आम्हाला यथार्थ सुख पाहिजे, तर देईल ना तो. पण मग त्याच्याकरता आपल्याला तसा भ्रम आपला घालावा लागेल की विषयात काय सुख आहे, भ्रम घालावा लागेल, का नाही. अशा प्रकारचे मग महाराज ज्यानं भजन चित्ताचे मळ जाण्याकरता केलं त्याचं मग चित्ताचं मळ काय होतो, चैत्यमळ. चैत्यमळ म्हणजे चित्ताचा मळ. चित्ताचा मळ काय होऊन जातो, नाचतो नाचून जातो. भजन त्या मळ घालवतो. मळ गेल्याचं काय लक्ष नाही. मळ विक्षेप आणि आवरण दोष आपल्याकडे नाही घालवायचा. ते संत महात्मे काय करतात, त्यांच्या आशीर्वादाने तो जातो. गुरु घरी येऊन मल विक्षेप आपला तो हे घालतात, काय आवरण नावाचं बोल घालतात. पण मल आणि विक्षेप कुणाला घालावा लागतो, आपल्याला घालावा लागतो. आणि ते भजनाने घालवावा लागतो. भजनान जातो, सत्ग्रंथाच्या चिंतनान जातो, श्रवणानेही जातो, तीर्थयात्रेनेही जातो. तीर्थयात्रेत भजन असलं तर जातो, नाही तर तीर्थयात्रेत भजन नसेल तर जात नाही, है का नाही. तसं तर कलियुगात साधन सांगितलं, तुम्ही कोणतंही साधन करा त्याला जोडीला काय लागतं, भजन लागतं. भजनाला जोडीला काहीच लागत नाही. कोणत्या तप करा, यज्ञ करा, दान करा, त्याला भजन लागतं, हे का नाही. पण भजनाला यातलं कोणतंच काही नसलं तर गरज नाही, आहे का नाही. ते भजन स्वतंत्र आहे, त्याला दुसऱ्या कोणाच्या सहकार्याची गरज नाही. दुसरे येत त्याला वर जायला भजन रूपी मांडव लागतोच, येते. आणि हे स्वतंत्र वृक्ष याला कोणाही आधाराची काय नाही, गरज नाही. अशा प्रकारे मग मल गेला, आपला मल चाललाय गेलाय, तर मल गेल्याची कोणी पाप वासना कमी व्हायला लागल्या की समजा आपला मल जायला लागला. कारण मल नावाचा दोष, मल म्हणजेच पाप वासना, पापाच्या वासना. म्हणून पापाची वासना नको दाऊ डोळा, या गुणी आंधळा पराच मी, तुकोबाराय म्हणतात, आहे का नाही. पाप वासना जोपर्यंत पाप वासना जात नाही तोपर्यंत आपला मल गेलेला. पाप वासना वासना पापाची कृती नाही. वासना वेगळ्या आणि पापाची कृती पुन्हा वेगळी. आपण लोक भीतीनं, कायद्याच्या भीतीनं पापाची कृती करत नसू, पण वासना नसतील असं थोडंच. कारण कृती करायला हिंमत लागते.
वासना करायला काय लागतंय? मनातलं कोणाला कळत? आपल्या मनात माझ्या तुमच्या कोणाला काय कळतं? म्हणून पाप वासनाच्या दिवशी आपल्या जायला लागल्या, आहे का नाही? पाप वासना त्या दिवशी संपला, आपला मल काय व्हायला लागला? जायला लागला. आणि देवाचं भजन करत असताना देहाचा विसर पडायला लागला, ते समजा आपला विक्षेप जायला लागला, आहे की नाही? ज्ञानेश्वरी वाचायला बसलं, तासभर वाचायची ठरवलं होतं आणि तासभर वाचायची ठरवून लगेच वावरात जायचंय, काहीतरी करायचंय. तुम्ही म्हैस शिकली म्हणून, म्हणजे आता म्हशीचं उदाहरण बंद झालं. वावरात जायचं, म्हैस सोडायची, काहीतरी करायचं असं म्हणून तासभर वाचायची म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला बसला होता. आणि जे सुरू झाले महाराज 3-4 तास झाले. मग कोणतरी आवाज दिला, रघुवाची तू जायचा, उठ ना. काय तास? तास नाही, 4 तास झाले. याला म्हणतात विक्षेप झाला. असं ज्या दिवशी व्हायला लागल त्या दिवशी आपला काय गेला? विक्षेप. कुठे बसला असा विठ्ठल 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 म्हणायला लागला. ढोरं चालत असलं तर कोणाचं खाऊन आले, म्हणजे कोणाचं खाऊ घालायसाठी नाटक नाही, पण त्या धुंदीत काय झालं? 2:30 अरे त्या भक्ती बाबांनी सांगितलं, त्यांनी ते परमार्थाला कसे लागले. 300 गायी होत्या, 300 गायी, 300-400 गायी होत्या. त्यांच्याकडे 300-350 एकर जमीन. पाटील ते म्हणजे गडीवरचे पाटील होतो म्हणे. आम्ही आता गाडी आल्या म्हणले खाली, तिथे एक काशी होती, पण ते गडीवरचे पाटील म्हणजे, गडीवरचे पाटील म्हणजे लय किंमत होती. 7 भाऊ होती. आणि मग हे होते गायीकडे, मी आपलं काय गायी चालायच्या. मुळातच ते भ्रष्ट महात्मा म्हणा, ते गाथा पाठ करू लागले. बरं यांचं टप वाचन होतं ते बाबा, काय असं जोरात वाचता येत नाही. महाराज त्यांनी ते गायी माग 2,500 अभंग पाठ केले त्यांनी गायी मागे. पण मग आता त्या अभंगात गुंतल्यावर त्या गायी कोणाच्या तरी जाय, इतक्या मोठ्या गायी कोणाच्या तरी जायचं. दररोज एक भांडण घरी, रोज एक भांडण घरी यायचं. एक दिवस महाराज एक माणूस त्या काळात खाली समाजाचा असला आणि त्या बिचाऱ्याला 2 एकर रानात हाब्रेट, आणि यांच्या 300-400 गायी त्या हाब्रेटात गेल्या. 2 एकर किती टाईम पुरला असेल त्या गणात आला त्याचा. तो घरी आला, मला रस्त्यात उभं राहून वेळ वाकडं आधी तो बिचारा त्याचं यायचं काय जाय झालं, यायच्या गाईचं पोट नाही भरलं, पण त्याचा संस्था उत्कृष्ट झाला ना. 12 महिने खाईल काय, नाही का नाही? मला नाही का नाही, तो का त्यानं वेळ वाकडं बोलला. मला त्यांनी त्या पाठला त्यांच्या वडिला त्याचा नाही, त्यांचा नाही राग आला. या बिचाराचं खरंच चेकच गेलं. ए बाबा बोलू नको, तुझं जेवढं धान्य होते ते बिजावर घेऊन जाय. पण मग काती कोणावर आली होती? जसे घेऊन आले म्हणे, जे बाबानं रुग्ण काढलं जीवच घेतो म्हणजे तू ठेवतच नाही म्हणे. आता पुन्हा 6 आहे म्हणजे तुझी गरजच नाही म्हणे. आणि म्हणे लक्षात आलं म्हातारले गार करत होतो म्हणे, म्हातारा आपल्याला आता जिथं सोडी नाही, जे पळालो म्हणे. म्हातारा म्हणे शिवलोक माग आलं म्हणे गावाच्या. बरोबर जाय म्हणे, तू येशीलच ना घरी म्हणे. म्या इकडून म्हणलं येणारच नाही घरी. 24 वर्ष आले नाही गेले की डायरेक्ट म्हणे आळंदीत गेलो तसाच. त्यांचं हार वगैरे त्या काळात खाणंही नव्हतं, काही नव्हतं. पण 24 वर्ष आले नाही, लग्न झालेलं होतं त्यावेळेस, लहानपणीच लग्न व्हायचे. 7-8 वर्ष ते मिळत नाही कुठे. मग आळंदी त्या माणसानं गावातल्या पाहिलं सांगितलं म्हणजे तुमचं पोर, म्हणजे रागाही गेला त्यांचा. वडील गेले म्हणले बाबा चाल म्हणले, अरे बायको ते सगळं संसार तुझा चाल. ते म्हणले नाही येणार. मग बापानं मला तिथं त्यांनी सांगितलं खोडी करून दिली. तू पाटलाचं पोरग आहे म्हणे, भिकाय मागायला मधुकरी मागायला ते भीक मागायची. आता त्यांना काय त्याचं भिकाय मागायला खोडी करून दिली म्हणे. घरून धान्य आणून टाकलं, पैसे ते दिले आणि बायको तिथं सांगितलं की आता तुला जे लागतंय ते मला माग, पण पुन्हा कोणाच्या दारात हात पसरायचा. मग पुढे 24 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. अशा प्रकारे असं महाराज आपल्या चित्तात येणार विक्षेप, हा विक्षेप दोष आहे. आणि हा गेला त्यांचं महाराज निर्मळ चित्त होतं. निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर. आणि मग महाराज निर्मळ चित्त झालं नवनीतासारखं की मग मात्र मग काय होतं त्याचं ते गोष्ट संत कृपा करतात आणि पवित्र ती योग्य भूमी पाहून त्याच्यात ब्रह्मज्ञानाचं बीज काय करतात, पेरतात. ब्रह्मज्ञानाचं बीज पेरलं की मग तुका म्हणे कानी आई केली मात, तोचे झाला घात, जीवपणा हा घात तिथं होतो. हे 2 आपल्याला घालावं लागतात आणि भजनानं प्रयत्नानं जातात, नाही का नाही? भजनातही विक्षेप येतो, भजन करतानाही पापाच्या वासना मनात येतात, पण त्या टाळून फक्त भजन करीत राहायचं. क्रिया केली नाही की वासना जास्त दिवस राहत नाही.
क्रिया नाही केली, मनात इच्छा आली पण क्रिया जर नाही केल्या तर वासना जास्त दिवस मरून जातात. वासना निघलेल्या कोंबाला पाणी नाहीच घातलं तर ते कोंब एक दिवस काय होतो मग वाळून जातो. क्रिया केली की मात्र मग त्या वाढत राहतात. अशा प्रकारचं हे का नाही. चित्ताचे चैत्यमळ जाणार क्षणाक्षणा आणि मग ते एकदम थोडे जातात. हळूहळू हळूहळू हळू एक 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 वासना आहे का नाही. अरे आपण परमार्थ करत असताना आपला योग्य दिशेने साधन चाललं का नाही चित्तालाच माहिती असतं. दुसऱ्याला काय विचारायचे, कोणाला कळते, बाहेरच्याला कोणाला कळते, ज्याचं त्याला कळतं, ज्याच्या मनाचं त्यालाच कळणार आहे, आपलं आपल्याला कळतं. कशाहून समजावं महाराज. पहिला काम क्रोध लोभ हे विकार येत नाही साधकाला असं नाही, तरी पण आपलं साधन योग्य आहे का नाही. तुला पहिला क्रोध येत होता पण पहिल्या क्रोधाचा आल्यानंतर वास्तव्य किती वेळ होतं आणि आता किती वेळ. पहिल्यांदा राग आला तर आपल्याला दोन काही काही माणसं महाराज राग आला तर दिवसभर त्याला काही सुधरत नाही, त्याच धुंदीत राहतात, जमणारच नाही. महिन्याचा तो जन्म गेलाय काही काही त्या रागाला, दिवसभर काही काही सुधरत नाही. मग आपल्याला एक दिवसभर क्रोध आलेला त्रास देत होता, आता तासभरच त्रास द्यायलाय. म्हणजे आपण 24 तासापैकी 23 तास जिंकले. 24 तास येत असेल, 12 तासच राहत असेल, पहिला 24 तास होता तर 12 तास आपण काय केले आता जिंकलेत. म्हणजे बरीच लढाई आपण सर केली. काम आला तर काम विकार आपल्याला रात्रभर त्रास देत होता, आता येतोय तास 2 तासात जातोय. म्हणजे बाकीचे तास आपण काय केलेत आता जिंकले. म्हणजे आपण जिंकत चाललोय. ही ज्याची त्याची ओळखण्याची खुणी. लोभ येत होता, लोभाचं तसंच येत होता. पहिल्यानं लोभ आला तर मला ते करतच होता माणूस, आता आवरल्या गेला. दिवसातून 4 वेळेला काम क्रोध लोभ येत होते, आता एकदाच यायले. म्हणजे हे आवरत चालल्याची खुणी लक्ष नाही. आणि हे ज्याचे त्याला काय करावं लागतात मग ते तपासायचे आपल्या एकांतात. किती टाइम होता, किती टाइम जात होता, किती टाइम, अशा प्रकारचे आपल्याला आपण चिंतन करत नाही. कारण आपण या दोषाला मुळात दोषच मानले नाही. ग्रंथात आपण जरी ऐकत असलो तरी राग आपण म्हणतो महाराज कस काय राग येणार नाही, त्या दोषाला आपण मुळात काय मानलं नाही, दोषच मानलं नाही. राग कस काय येणार, राग नाही येणार म्हणजे काय गोष्ट आहे राव, कस काय येईल राव, मला राव देऊ. परमार्थ जर करायचा असेल तर तिथं म्हणायला चालणार नाही. तिथं ते काय करावं लागेल तिथं नाही. तू खबर ऐकस काय म्हणले मग न यावा तो पैसा रागन खोटी मग दे कोणी. तू खबर आहे होती त्यांना राग लोकांची घालवायची होती. मला संताचा आपल्या जीवनाशी ताळमेळ करायचा नसतो. संत वर्तन करून दाखवण्यासाठी आलेले असतात आणि ते वर्तन पामराचंही त्यांना करून दाखवावं लागतं, म्हणून त्या क्रिया असतात. वर्तन कोणाचं करून दाखवावं लागतं, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. मग पामरापासून क्रिया करून दाखवतात. बघा मी सुद्धा पामर होतो, झालो का नाही सिद्ध, तुम्ही का होणार नाही, अशा क्रिया करून त्यांना ते त्यांचं करणं म्हणजे करणं नसतं, तर ती त्यांची काय असते करून दाखवलेली क्रिया. आणि त्या क्रियेचा त्यांना दोष लागत नाही. ज्ञानोबा राय म्हणतात त्या क्रियेचा त्यांना दोष लागत नाही. अशा प्रकारचे आणि मग महाराज ते क्षणाक्षणाला चित्ताचे मळ काय होत जातात, नासत जातात. अशा प्रकारे रस तमादी कर्मच मळ चित्ती वैसले जे सबळ ते प्रक्षाळ ते सकळन भक्ती प्रेम जळ क्षाळने रज तमादी कर्मच जळ मळ हो चित्ती वैसले जे सबळ. इथं मळ कोणते सांगितले ऐका नाही महाराज. रज तमादी कर्मच मळ म्हटले नाथ महाराजांनी. कारण हे परमार्थिक साधकाचं वर्णन आहे. कारण निर्विकार स्वरूप प्राप्ती अवश्य पावणे आहे चित्ती, हे साध्य प्राप्त करून हे पुढचे लक्षण आहेत. हे लक्षण संसारात लावायचे नाही, जुळत नसतात. कारण निर्विकार स्वरूप प्राप्ती ज्याला करून घ्यायची त्याच्याकरता हे काय येतं लक्षण येतं. म्हणून याचा ताळमेळ इकडे तिकडे असा जोडण्यात आपल्याला झुकणार नाही. कशामुळे म्हणतो मी झुकणार नाही, कारण इथला मळ जो नाथ महाराजांनी सांगितलाय रज तमादी कर्मच मळ, रजोगुणी तमोगुणी कर्माचा मळ. हा मळ रजोगुणी कर्म आणि तमोगुणी कर्म. ठीक आहे. रजोगुणी कर्म संसार वाढवण्याची इच्छा, राजस कर्म. आणि तमोगुणी कर्म निषिद्ध कर्म आहे का नाही, निषिद्ध कर्म करणं आहे का नाही. अशा प्रकारे पापात्मक कर्म निषिद्ध कर्म याला तमोगुणी कर्म म्हणतात. निषिद्ध नाही
पण विषय जोडायची इच्छा आहे, कर्म चालू आहे, त्याला कोणतं म्हटलंय? रजोगुणी कर्म म्हटले, राजस कर्म म्हटले. आणि हे दोन्ही कर्माचा मळ ज्याच्या चित्तात बसलेला आहे, आणि तो कशा बसलेला आहे? चित्ती बैसलेचे सबळ बलवाने महाराज कर्माचा मळ. वा निघायला काय नाही, तयार नाही, सबळ ते प्रक्षाळती सकल भक्ती प्रेम जळक शाळने. ते साधक काय करतात? भक्ती रूपी प्रेमाच्या पाण्यानं तो सगळा मळ काय करून टाकतात? धुवून टाकतात. भक्ती रूपी पाण्यानं तो मळ, रजोगुणाचाही मळ आणि तमोगुणाचाही मळ, कर्माचा मळ रजोगुण तमोगुणाचा कर्माचा मळ, म्हणजे ते कर्म करण्याची त्यांची प्रवृत्ती राहत नाही राहत. अशा प्रकारे क्षणाक्षणानं असं भक्ती प्रेम जो थोरावे सप्रेम भक्ती तो पाया लागे विरक्ती स्वे विरमी विषयासक्ती होय चित्तवृत्ती निर्मळ. ऐका, रज तमाचा मळ गेला, धुवून मळ गेला, याचं लक्षण पुढच्या ओळीत सांगतात. रज तमाचा मळ धुवून गेला याचं लक्षण पुढच्या ओळीत सांगतात. काय लक्षण आहे त्याचं? जवजव थोरावे सप्रेम भक्ती. भक्तीचं प्रेम जसं जसं वाढत जाईल तसा तसा रज तमाचा कर्माचा मळ काय होत जाईल? धुवून जाईल. आणि मग त्याचा पुढचं लक्षण काय प्राप्त होईल? जसं ताप गेली की तोंडाल चव आली. मग काय लक्षण आहे त्याचं? तो पाया लागे विरक्ती. मग तसं वैराग्य त्याच्या पायाला काय होतं? येऊन वैराग्य आणायची गरज नाही, वैराग्य येऊन पायाला लागतं. पाया लागे विरक्ती स्वयं विरक्ती पाया लागे. विरक्तीचं लक्ष, विरक्ती पायाला लागण्याचं लक्षण काय? आपल्याजवळ वैराग्य आलं याचं लक्षण काय? काय खरं नाही महाराजाच्या हे जे वैराग्य नाही, त्या वैराग्याच्या काय येतात गोष्टी. बरोबर आहे म्हणतात, गोष्टी तर खूप ऐकतो आम्ही, हे का नाही? काय करतो गोष्टी? वैराग्य बोलायला बोलता वाटे ते करणे करिता नव्हे वैराग्य सोपारे. मज बोलता न वाटे खरे, मज बोलता खरे न वाटे बोलले. तो सुंदर वनिता दृष्टीने देखील बाप. अशा प्रकारे वैराग्य आल्याची काय खुणे? स्वयंविरमी विषयासक्ती. विषयासक्ती स्वतः विरून जाते, विषयाची आसक्ती राहत नाही, स्वतः विषयासक्ती विरून जाते. राजे लक्षण आहे त्याचे. विषयासक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याकडे वैराग्य आलेलं नाही. चित्तातली आसक्ती, बाह्य विषय नाही, चित्तातली आसक्ती जरी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी जरी होईल काही तरी साध्यंतची पाही संसार असे. ज्ञानोबराय म्हणतात बाहेरचा कोणताच विषय नाही आणि मनात विषयाची अपेक्षा आहे, तर आधीपासून अंतापर्यंत सगळा संसारिक घेतो. सद्यंत आद्य अंत सआद्य अंत, आधीपासून तर अंतापर्यंत पूर्ण संसारिक. काही नाही, नखापासून तर पूर्ण संसारिक. काय हे स्वयंविरमी विषयासक्ती, विषयासक्ती स्वयंविरमी, स्वतः विषयासक्ती विरून जाते. होय चित्तवृत्ती निर्मळ. आणि याला म्हणतात चित्तवृत्ती काय होणं? निर्मळ होणं. आणि अशी ती होते त्या साधनानं, भक्तिरूपी साधनानं. निर्मळ झाली या चित्तवृत्ती, परमात्मा या सर्व भूती बजू लागे अनन्य प्रीती. हे चौथी भक्ती अति उदार, आणि ही देवाची चौथी भक्ती हा चौथा भक्त आहे. म्हणून चौथी याच्या ठाई का काहीच करणे नाही म्हणजे, काहीच करणे नाही म्हणजे अरे विषयासक्तीच राहिली नाही, तो आता काय करणार आहे? त्याला जर विषयाची आसक्तीच राहिली नाही तर तो काय करणार आहे? निर्मळ चित्तवृत्ती झाली रे झाली की मग परमात्मा सर्वभूती. सगळ्या सृष्टीत काय दिसायला लागतो? मग कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मला द्वेष, मत्सर, ईर्ष्या, तृष्णा, घृणा हे सगळं आशामुळे आपल्याला हा विषय प्राप्त करायचा. ज्यांनाही नाही आपल्या प्रारब्धानं प्राप्त झाला, पण आपण प्रारब्धाला मानत नाही. आपण म्हणतो याच्यामुळे नाही मिळालं, झाला त्याचा द्वेष सुरू, यानं माझं वाईट केलं, झालं त्याची हे सुरू. अरे काय अशा प्रकारचं होतं का नाही? अशा प्रकारचं होतं. इच्छाच नाही कोणती, काय करायचे? निर्मळ झाली या चित्तवृत्ती. एक महात्मा निर्मळ झाले परमात्मा या सर्व भूती. आणि मग सगळ्या जीव मात्रात त्याला काय दिसतो? परमात्मा दिसतो.
भजो लागे अनन्य प्रीती, आणि मग तो अनन्यतेनं देवाची काय करू लागतो, भक्ती. हे चौथी भक्ती उदार आणि सगळ्यात श्रेष्ठ असलेली, उदार म्हणजे श्रेष्ठ, ही सगळ्यात श्रेष्ठ असलेली कोणती भक्ती आहे, चौथी भक्ती आहे. अशा प्रकारचं आहे हे भक्ती. अतिशय चौथी म्हणजे तीनच्या नंतर येणार आहे क्रमानं अर्थी, अर्थार्थी, जिज्ञासू आणि त्याच्यानंतर ज्ञानी. चौथी भक्ती ज्ञानी भक्ती. अशा प्रकारे हे भक्ती अतिशय उदार. निर्दाळी भक्ताचा अहंकार, उद्धरी सुरनर स्त्रिया शूद्र आनंद निर्भर करी जीव. ही भक्ती अतिशय उदार, अतिशय उदार श्रेष्ठ अशी दान देण्यामध्ये उदार ही भक्ती आहे. काय करते, महाराज ही काहीचा नाश करते आणि काहीला आनंद देते, पुष्टी देते. कोणाचा नाश करते, तर निर्दाळी भक्ताचा अहंकार. भक्ताचा अहंकार काय करून घालते, ती मारून टाकते, मारून टाकते, आहे का नाही, मारून टाकते. मोह महिषासुर मर्दना लागोनी. अशा प्रकारचे देवीचं वर्णन जे केले नाथ महाराजांनी, मोहरूपी महिषासुर देवीनं काय केला, मारला, झाडून घेतलं. त्रिविध तापाची करावया काढणी, भक्ता लागे तू पावशी निर्वाणी. निर्वाणी म्हणजे काय हो, संध्याकाळी का दुपारा, निर्वाणी म्हणजे शेवटच्या वेळेला, जे काही. अशा प्रकारचा आहे आनंद निर्भर करी जीव. निर्दाळी भक्ताचा अहंकार, उद्धरी सूर नर स्त्रिया शूद्र. आणि महाराज मग ती भक्ती एवढी उदार आहे की देवाचाही उद्धार करते, माणसाचाही उद्धार करते, स्त्रियांचाही उद्धार करते, शूद्राचाही उद्धार करते. पण असे झालेले स्त्रिया नर शूद्र कसे निर्मळ झालेले, आधी करून अशी आई पण निर्मळ झालेली. या प्रमाणाचे लय फायदे घेते. देवाचं काय हो, यारे यारे लहान थोर याची भलते नारी नर. ठीक आहे, महाराज आपण असं घेतो ना, खरं यारे यारे लहान थोर याची भलते नारी नर. आणि इथे येऊन काय करा, वदनी कवळ घेता इथे नाही, खटनट यावे, ती शुद्ध होऊन जाऊ सोडून दिलंय आपण. खटनट यावे, खटनट, खटनट शब्दाचा अर्थ काय माहिती, खटनट खट झालेली नट, काय नाही नाही मग काय खट झालेली नट. त्या नटाईनं तिकडे पाणी मोडली, काही 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 नटाईनं काय मोडून टाकली, पहिले इंज नाही येते. आता गाड्याला गेला जीवन नट लई दिवस नाही खोलला, तेव्हा काय होऊन जातो, खट होऊन जातो. तो कशानंच निघत नाही, ते चालतात, काही का नाही. खटाटोप करणारे, उपद्व्याप करणारे, आहे का नाही. तुकोबरायांनी जाई तिकडे पिढी लोका असे असणारे. जोडी भांडवल थुंका थोर झाला तुकावर का नाही, आता भूमी कापे त्याच्या वारे. कुंभपाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी. मडीन चित्त दुराचारी तो चांडाळ पाप सांगाती गावे. तसे चालतात, पण येताना चालतात, जाताना शुद्ध होऊनी. दवाखान्यात जाताना रोगी असावा, पण बाहेर जाताना निरोगी असावा. येताना कसे चालतात, असं असं थोडं म्हणले, खटनट यावे चपला घेऊन जावे, मग शुद्ध होऊन जावे. अशा प्रकारचे अशी ज्याची चित्तशुद्धी झाली की कुणीही चालतात. मग त्याच्यात जाती भेद किंवा वर्णाश्रमाचा कुठलाही भेद चालत लागत नाही तिथं भक्ती पुढं. हे भक्ती जय लागे आधी तर भव भयाची निश्चय शांती. पाया लागती चारी मुक्ती, ऐशी उदार भक्ती हरीची. किती श्रेष्ठ हरीची भक्ती, ही भक्ती ज्याच्या हातात आली, ही भक्ती ही भक्ती हे विशेषण लावले तिथं. ही भक्ती कोणती, वरी जे भक्तीचे लक्षण सांगितले ती भक्ती. पुत्र वित्ते लोकेशना तेजोनी भजता हरिचरणा, ही भक्ती. पुन्हा रस समाधी कर्मदमूळ चित्ती वैसर्य सकल ती एक प्रक्षाळ ते सकळ. मग ती भक्तीने ज्याचं प्रक्षालन झालेलं आहे ते भक्त, आहे का नाही. पुन्हा ज्याच्या वैराग्य ज्याच्या जवळ आलं, विषयाच्या आसक्ती सगळ्या ज्याच्या भक्तीने, ह्या भक्तीने घालवल्या. आणि महाराज मग नंतर हे भक्तीने दिलं. आधी भक्तीचं मला सुरुवातीला जर आपण भजन करलो तर गोडी येत नाही. त्याचं कारण आहे की आपले पूर्वीचं जाणण्याकरता तिथं खर्च होता का नाही, अशा प्रकारचं आहे. आणि मग असं झाल्याच्या नंतर भवभयाची निश्चेष शांती. संसाराच्या भीतीची काय होऊन जाते, शांती नाश होऊन जातो. निश्चेष एकही कण तिचा शिल्लक राहत नाही. आणि एवढंच नाही, पाया लागती चारी मुक्ती. चारही मोक्ष त्या भक्ताचे होऊन काय लागतात, पाया लागतात. म्हणून भक्ती पुढे भक्ती जवळ काय असतात, तुकोबराय म्हणतात, मोक्षाचे तो माना या उघड तो अशी उघड
गाठोळेस मोक्षाचं काय एवढं गठुडत बांधलेलं आहे आमच्या भाकरी बांधल्यासारखा, जिथं सोडायचं तिथं सोडतो आम्ही, आहे का नाही. ऐशी उदार भक्ती हरीची. महाराज हे काय का अशी हरीची भक्ती काय आहे, उदार. अरे तो भक्त स्वतः आता मुक्त होतोच होतो, पण तो ज्याला मोक्ष द्यायचा म्हणेल तो म्हणे ते खरं आहे महाबोधू. त्याने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी नावाची. जीवे डोळा असता पडल सविता उगवे सर्व काळ, तो सन्मुख नदीशे रवी मंडळांना पदार्थ सकळ त्यागायचे, आहे का नाही. डोळा असता पडल, डोळ्यावर जर पडदा आला तर सूर्य तर दररोजच उगवतो, पण डोळ्यावर पडदा आला तर उगवलेला सूर्य दिसत नाही. आणि मग नाथ महाराज म्हणतात त्या सूर्यच दिसत नाही तर सूर्याच्या प्रकाशात दिसणारे पदार्थ दिसते, हे विचारायचे वेगळं काम आहे का. आता लाईट लावा रे, लाईट लावा रे, मला दिसणं काही, लाईट लावा. मोबाईल कुठे, शर्ट कुठे, लाईट लावा रे. तुझा मला गप्पे फोकस लावलेला आहे कोणी, लाईट लावा, फोकस लावला पण फोकसच दिसत. आता ज्याला फोकस लावलेला दिसत त्याला शर्ट दिसणार आहे का, हे काही विचारायची गरज आहे का, आहे का नाही. अशा प्रकारे ज्याला डोळ्यावर पडलेला सूर्य दिसत नाही, सन्मुख न देखे रवी, डोळ्या समोर असलेला सूर्य ज्याला दिसत नाही, पदार्थ सकळ त्यागायची. दुसरे पदार्थ कस काय दिसतील त्याला, कारण सूर्य दिसत नाही आता दुसरे. पण काय झालं, तो दवाखान्यात गेला आणि त्याच्या डोळ्याचं काय झालं, पेशन झालं. तेच फिटलिया पडल दृष्टी होय आते निर्मळ, देखो लागे पदार्थ सकरण रवी मंडळ समन्वये. पण त्याच्या महाराज सद्गुरु रूपी दवाखान्यात गेला आणि सद्गुरु रूपी गुरुनं त्याचं ते दृष्टी आड आलेलं पडळ काय केलं, काढलं. डोळा आली पडळ, तिमिर दृष्टी गेली, तिमिर दुःख गेले, आले पिठले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला प्रज्वल. फिटले कशाचा पडदा आलाय, भ्रमाचा पडदा आलाय. ज्ञानोबा राय म्हणतात फिटले भ्रांतीचे. कोण्या दवाखान्यात पडदा काढला, श्री गुरु निवृत्ती राये, श्री गुरु निवृत्तीनाथ रूपी दवाखान्यात तो पडदा काय केला, काढला. भ्रमाचा पडदा काढाय करता डॉक्टर चालत नाही, तर गुरु रूपी तिथं ऐका नाही. मग सगळा मला दिसायला लागल्या सगळ्या वस्तू, आहे का नाही. श्री गुरु रूपी काय लागतात, वैद्य लागतात. आणि ते वैद्य कसे लागतात, वैद्य धडपुडा पंचानन पोषोनी रोगियाची पोकोनी वासना, रोगियाची वासना पोखून मागे ते देऊनी मिष्टान वाचवी रसज्ञ रस प्रयोगे. हे काय धडपुडा सिंहासारखा पाय पाहिजे, श्री गुरु पाहिजे, म्हणजे तो वैद्य पाहिजे, श्री गुरु रूपी वैद्य. त्यांनी ते पडळ काढलं रे, काढलं. मग सूर्य दिसू लागला, सगळे पदार्थ दिसू लागले, सगळं सूर्यमंडळ सगळं काय व्हायला लागलं. कपडा घ्या आता येवे निदात्मा हृदय वशे परी चित्तवृत्ती मळे नसे, तो परब्रह्म मन प्रकाशे चित्त वासना दोषे दोषी. ऐसा हृदयामध्ये विराम आपल्याला काय दिसत नाही, तर त्याचं उत्तर नारमाला निदात्मा हृदय वशे. आत्मतत्व कुठे येतात ते इकडे तिकडे पाहायची गरज नाही. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा, तसं सगळ्याच्या हृदयात आहे. देवाला काय बाहेर जायची गरज आहे का, हृदयात आहे का नाही. मला खेद व्यक्त केला भगवंताने या विषयावर. भगवंत म्हणतात अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. काय दुर्भाग्य लोक येत, मी नाही असं ठिकाण नाही परी मीच नाही म्हणती. ती म्हणतात देवच नाही, आता देव नाही असं ठिकाण नाही, आणि ते काय म्हणतात देवच नाही, दिसत नाही त्यांना. काय करावं, दुर्भागी फिटले पडळ मला ते. मग काय होतं, दृष्टी होय अति निर्मळ, निदात्मा हृदय वशे परी चित्तवृत्ती मलिनाशी. आपल्याला काय दिसत नाही हृदयातला, आपली चित्ताची वृत्ती काय मलिन, आपलं चित्त मलिन आहे. आणि ज्या वेळेला असं चित्त निर्मळ होत, ऐका नाही, आणि मग मला चित्त मलिन असलं की तव परब्रह्मना प्रकाश असून सुद्धा आपल्याला ते ब्रह्म दिसत आले. डोळ्याशी पडले त्याने उजळलेलंच, पण त्याला काय झालं ते मळलं. ते मळलं नाही, आपल्या डोळ्याला पडलं आली, आहे का नाही. दृष्टी वेदली कवळे ते चांदनिया ते मने पिवळे, देवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. त्याच्याच नाही. तुकोबाराय म्हणतात
लागे ते मिष्टान्न विषातुल्य, रोग्या विषातुल्य लागे ते मिष्टान्न तोंडाशी, कारण चवी नाही ते जन अवघेच आंधळे, आहे का नाही. आणि मला ते काय कडूडक भाजी, भाजी कडूडक नाही केली, गोडधक केली, पण तुम्हाला तोंड काय झाले, कडू पडले. आपली रोग घालवला आणि आपल्या तोंडात चव आली की मग आपल्याला काय लागतं ते गोड लागतं. परिचित्त वृत्ती मळीनाशी तो परब्रह्म न प्रकाशे, चित्त वासना दोष दूषित. आपलं चित्त वासनेच्या दोषाने काय झाले, वासना दोष. वासना नावाचा काय, वासना वढाळ गड्यांनो दादा, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय. ते गोपाळ म्हणले, बाबा तू कोणत्या सांभाळ, पण ही गाय आमच्याकडून सांभाळणं होत नाही. मला जी गाय वढाळी ती काय करत होती पहिले माणसं, लोटणं. पोरग येऊन रडायचं, उद्या मी गायकडे जात नाही, ती गाय पळली, मी जात नाही. रडायचे. आता ते हे झालं बा, ज्याच्याकडे जास्त गाई होते ना गाई, मला ती गायकडे पोरं इळगोट रडतच राहायची बिचारी. हे इकडे गेली ती तिकडे पळाली, ती तिकडे पळाली, ती तिकडे पळाली, नाही काय ती लोड नाही घालायची. तसं जशी गाय असेल तसं लोडणं. काही आडवं बांधायची, पण गाईले उचल असं चित्ता तारायचं आणि पळता नाही, त्या दोन्ही टांगड्याच्या मधात उभं केलं, टाळकी काही एवढं बांधलं होतं वाऱ्यासारखंच नेलं. मला मी एका गाईला पाहिलं होतं, मी कदाचित पाहिलं नाही, खरंच पाहिलं होतं. पळसाचं लाकूड होतं एवढं बुड, आणि ते काय केलं होतं, मोठे बांधायचं होतं एवढं बुड होतं असं, आणि ते बांधलं होतं. मला ती मान वर करून चालतच नव्हती ती गाय. आणि तुम्हाला म्हणतो एवढं लोडणं बांधलं तरी सगळ्या गायीच्या पुढे होती, एवढं लोडणं होतं तरी सगळ्या गायीच्या बिचारी काय होती, पुढे होती. म्हणलं एवढं लोडणं घेऊन जर सगळ्यात पुढे, ही नक्की मागच्या जन्मात मुख्यमंत्री होती. कारण इतका जगात त्या महाराष्ट्राचं इतकं लोकांच्या शिव्याचं एवढ्या चिंतेचं वजन घेऊन जर मुख्य पुढे तर ही नक्की ती काय तेच होती. भाग्यवंत म्हणून काय सोपं नाही महाराज, रात्र झोपा नाही त्या लोकायला. आपल्याला जीव येईन 7 वाजले तरी, आणि या रात्रभर काय नाही तर झोप नाही. कशाचं काय म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, वर्म कळालं म्हणून तर भंडाऱ्यावर नाचायला म्हणले, त्याच्यात नको, आहे का नाही. सुखानं आर्थिकवर खायचे दणकावून भरायचं म्हणजे कोणा नादी लागला त्याच्या. कळले आम्हा वर्म. वासना दोषे चित्त मलिन झालेले आपल्या वासनेच्या दोषानं. आणि महाराज ती वासना आपल्याला तो परब्रह्म पाहू देत नाही. तेच करिता भगवत भक्ती निर्मळ होय चित्त वृत्ती, तेव्हा निर्विकार स्वरूप प्राप्ती भक्त पावतीनेच भजने. सोपं आहे. तिथं जर त्यानं भगवत भक्ती केली, भगवत भक्तीने चित्त निर्मळ होतं, आणि निर्मळ चित्त झालं की निर्विकार स्वरूपाची प्राप्ती त्याला सहज हे वेगळी करायची गरज नाही. चित्तातला मल घातला रे घातला की प्राप्तीचे, आणि मग भजनानं ती प्राप्ती त्यांना होते. म्हणजे भजनानं प्राप्ती होते का, अप्राप्ताची प्राप्ती नसते, की प्राप्तचे. पण प्राप्त असलेल्या तर आपल्या मधात जे दोष आले ते दोष घालवण्याकरता साधन नित्य प्राप्ती आहे. त्याची काय प्राप्ती पावावया परमात्मा प्राप्ती जगे दाटो की भगवत भक्ती. जे मी सांगितले रुद्रपती यथा निकुती निपराया राजा, जगामध्ये भगवत प्राप्ती करण्याकरता सगळ्यात बलवान जी भगवत भक्ती आहे, आणि त्या भक्तीचं मी काय केलेलं आहे आता वर्णन केलेलं आहे. जेवे डोळ्याचे पडळ फिटे ते प्रकाशशी सविता भेटे, तेवे कल्पना लोभे प्रगटे नेटे पाटे परब्रह्म. डोळ्याचा पडदा गेला रे गेला की उजेडासहित सूर्य दिसायला लागतो, आहे का नाही. सूर्य दिसतो, सूर्याचा उजेडही दिसतो. तसं कल्पना लोपली रे लोपली, आपली कल्पना निघून गेली रे गेली. कल्पना भ्रम, कल्पना म्हणजे भ्रम, आहे का नाही. मी जीव आहे, नाही मी देह आहे, हा काय झाला आपल्याला भ्रम झाला. आणि तो भ्रम एकदा का गेला रे गेला, लोप झाला की मग काय होते, नेटे पाटे परब्रह्म प्रगटे. बलवान असलेलं श्रेष्ठ असलेलं पद ब्रह्मपद ते काय होतं, प्रकट होतं. अशा प्रकारे जेथ निर्विकल्प समान निश्चयशील हरी मन, याशी देही वर्तताई जाणून भवबंधन स्पर्शना. मला ज्याचं मन निर्विकल्प झालं, कोणतीही तिथं संकल्प राहिला नाही, अशा प्रकारचं निर्विकल्प समान ज्याचं मन, समान म्हणजे स्थिर, त्याचं मन काय झालं, सगळ्या कल्पना महाराज स्थिर झालं. पायावर काय झालं, सकळ इंद्रिया मन ही प्रधान तेही करी ध्यान
विठोबाचे मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैचे निवृत्तीशी आले. मन हे प्रवृत्ती निघून गेली आणि मन कुठं आलं आता? निवृत्तीच्या ठिकाणी आलं. एकही मला तिथं आता संकल्प राहिला नाही. अशा प्रकारचं मला ते मन स्थिर झालेलं आणि असं ज्याचं मन समान झालं, स्थिर झालं, निश्चय त्या मनाचा झाला, बस शांत मन झालं, आहे का नाही? त्याशी देही वर्तता हे जाण भाऊबंद स्पर्शना. आणि असा देहात राहून, विषयात राहून, आणि मला यालाच म्हणतात काय? सत्यवादी करे संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी कोणाला म्हणावं? तर ह्या सगळ्या वव्या त्या सत्यवादीला लावायच्या. आतापर्यंत ज्याचं निर्मळ मनाची व्याख्या केली त्या सगळ्या वव्या कुठे लागतात? सत्यवादीला. आणि असा जो सत्यवादी आहे महाराज, तो कुठेही राहिला तर त्याला मग त्याचा काही मल दोष लागत नाही. तो कर्म करी सगळे परिकर्म बंधा नातळे, जेवी न शिंपे जळी छेडे पद्मपत्र पद्मपत्र मेवाम बसा. अशा प्रकारचं त्याचं होऊन जातं. ऐसे गर्दोनिया जान भवबंद, ऐसे गर्दोनिया जान हर्षे बोले पिपलायन, तो राजा सुखावला संपूर्ण जीवीची खून बांधली. ऐसे गर्दोनिया जान, आणि हे गरजून बोलले. असे काय महाराज काय असते? ज्या विषयात आनंद असतो का त्याच्यात ती गरजून बोलत असते. नाईलाजान बोलणं वेगळं आणि गरजून म्हणजे आनंदानं असं उत्साहित होऊन असे नाही नीर खाली पोरांनी मोटर आणली की म्हातारा कसं करत आहे, अरे तू कोण सुवाल झाला रे, अरे इकडे रे, असं त्याच्यात काय असतो? आनंद. त्याला म्हणतात गरजून बोलणं. ज्याला ज्या विषयात आनंद असतो त्याला त्या विषयात काय होतं? असं बोलले पिपलायन नावाचे ऋषी, अशा प्रकारचे बोलले. आणि हे राजाला त्याच्यापेक्षा आनंद झाला. का आनंद झाला? त्याचं कारण सांगते ऐका. बोले पिपलायन, तो राजा सुखावला, राजाला आनंद झाला, संपूर्ण सुखावला, पूर्णानंद घेतला. का? जीवीची खून बांधली. राजाच्या मनातली ज्या सगळ्या लक्षण, खून म्हणजे लक्षण, ती लक्षण तो विषय एक आला. जमलं महाराज. आपल्या चित्तातली लक्षण आणि तोच विषय सांगणारा जर भेटला तर त्या साधनेला बळ येतो. आणि आपल्या चित्तातल्या लक्षण आणि त्या लक्षणाच्या विरोधात सांगणारा भेटला की मग बळ कमी होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात साधकानं, महाराज मामासाहेब म्हणायचे म्हणे, साधकानं संडासात बसावं पण संसारिकाजवळ बसू नये, संडासात वासच येईल. तुकोबाराय तरी काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात नको दुर्जनाचा संग, क्षणा चित्त भंग. क्षणाला चित्त काय होतो? भंग पावतो. यशाचा संग दे नारायणा ओलावा वचना दयाची आ, दुर्जनाची गंधी विष्टेची आ परी. महाराज तुकोबाराय बोला याचा त्याशी नको संबंध मानसी, दया घडली संत निंदा तुझ विसरोनी गोविंदा. ऐका नाही, जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड, तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. जीवीची खून बांधली. मग महाराज राजाचा इतिहास आणि तिकडून लक्षण आहे. काय आनंद झाला त्यांना, ते त्यांचा आनंद त्यांनाच माहिती आहे का नाही. त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. त्या महात्म्याला त्यांना जो आनंद झाला त्याचं ऐकता आपण. निरूपण राजा लालचावाला पूर्ण पुढे वाढावा निरूपण अन्वय प्रश्न पुसत असे. राजाने ते ब्रह्माचं निरूपण ऐकलं, त्या विषयाचं निरूपण ऐकलं. राजा लालचावला महाराज. लालचावला म्हणजे आशा लागली राजाला. आशा लागली कशाची? पुढचं ते प्राप्त कर. महाराज जे ऐकलं त्याची माणसाला सतत जे ऐकत राहिली त्याची काय होते? इच्छा. म्हणून सतत देवाच काय ऐकतो, कधी ना कधी देवाची ऐकून काय होईल आपल्याला? इच्छा लागेल कधी कधी. ऐका नाही, राजा लालचावला पूर्ण पुढे वाढावा या निरूपण अन्वय प्रश्न, पुन्हा त्याचा विस्तार व्हावा त्या विषयाचा. हा विषय आता एवढ्यात नको, त्या विषयाचा पुन्हा काय व्हावा? विस्तार व्हावा. विस्तार करण्याकरता अन्वय प्रश्न पुसत असे. राजाने काय विचारला आता?
प्रश्न विचारला का? कशा करता प्रश्न विचारला? की जो विषय आपण ऐकलाय त्या विषयाचं काय करावं आपण आता ऐक नाही निरूपण पुढे काय करावं ऐकावं म्हणून अत्यंत लोभानं राजानं तो प्रश्न विचारला. जेणे तुटे काय करायची गरज होती? प्रश्न एवढा महत्वाचा आहे का तो प्रश्न? तर सांगताय जेणे तुटे कर्मबंधन त्या कर्मयोगाचे लक्षण समूळ ऐकावया जाणून राजा आपण सादरी पुसतो. ज्या मला जे ऐकल्यानंतर आणि तसं ऐकून तसं केल्यानंतर आमच्या मागे लागलेलं कर्माचं बंधन काय होणार आहे? तुटणार आहे. ज्यामुळं कर्माचं बंधन तुटेल त्या कर्माचं नाही त्या कर्मयोगाचं लक्षण काय? कर्म वेगळं आणि कर्मयोग वेगळा. माऊली ज्ञानोबरायांनी त्याला कर्म मला त्याला बुद्धियोग म्हटले. कर्मयोगालाच काय म्हटलंय? मनोनी बुद्धियोग सधरू तेच अर्जुना होई स्थिरू मनी करे अवेरू फल योतुचा. जे कर्म योगा योजिले त्याची पारंगत जाहले ही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. त्यांनाच काय केलेलं आहे? पाप पुण्यानं कर्म योग. कर्म तेच पण कर्माचा काय होतो? कर्म योग. कर्म तेच कर्मात बदल नाही पण कर्माचा कर्मयोग कसा करावा ते आम्हाला सांगा. समूळ कथा ऐकण्याकरता राजानं आदरानं तो प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारचा राजाचा प्रश्न काय आहे? राजा नित श्रद्धा संपन्न अति विनीत करी प्रश्न जेणे तुटे कर्मबंधन तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी. नित श्रद्धा संपन्न मुळात श्रद्धावानच आहे राजा. मुळात अंतःकरणात श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनं अति नम्र होऊन आहे की नाही अगरवतीनं ज्ञानोबरायाचा शब्द आहे त्याला नम्रतेला अगरवता करावे ठीक आहे नाही आणि मग अगरवता होऊन अति नम्रतेनं प्रश्न विचारला. हे काय महाराज विचारणारा जर विचारण्याची मर्यादा पाळली नाही तर उत्तर देणाऱ्यानं त्याचं उत्तर देऊ नये अशा प्रकारचा नियम आहे. जर न विचार म्हणून विचारल्याशिवाय सांगू नये. विचारल्याशिवाय जर सांगितलं तर मोठ्या ज्ञानी महात्माचा सुद्धा अपमान होतो. संजयाचा झाला. संजय सांगू लागला राजा असं राजा म्हणलं हे कुशिलिया विनी तू ते सांगशी का? कुशिलिया विन वायाने बोलशी का? काय तुम्ही विचारलंय का? का काय मला सांगायला लागला? सोचानन सोचतो प्रज्ञावादो. मी तुला काय विचारले? काय विचारले? की कुरुक्षेत्रावरचे युद्ध चालले त्या विजय कुणाचा होईल ते सांग. सांगे विजयाची गुढी फेडी माझी फेडी माझी अवसरी फेडी. सांगे विजयाची माझी अवसरी माझी अवसरी माझी इच्छा पूर्ण कर. काय इच्छा आहे? सांगे विजयाची गुढी विजय कुणाचा होईल ते सांग. तो म्हणला त्या गोष्टी सोडून दिले करून दुर्योधनाचा होईल हे सांग. हे सांग हो ना. तू म्हणलं मला आणलं म्हातारा ते म्हणलं त्याचं जर बोलणं ऐकलं ना तर आपल्याला असं म्हणायचंच काम नाही गहू पेरलेलं फुलगं कसं काय निघलं. ते पेरलेलंच फुलगं होतं असं लक्षात येईल. तो म्हणतो मला तर असं वाटतं की विजय कुणाचा होईल? दुर्योधनाचा. का? त्यांच्यापेक्षा यांचं सैन्य जास्त यांचं बळ जास्त बहुत करून काय अति यांचे पराक्रमही मोठे पराक्रम येतो. काय पराक्रम होते महाराज यांचे. अरे पराक्रम सांगायला आपल्याला ते विषय नाही आपल्याला टाइम नाही. तर पराक्रम एवढे होते. एकच सांगतो पराक्रम महाराज त्या यांनी बांधून गेलं गंधर्वांनी. हे त्यांचे पराक्रम मात्र बांधून गेलं. आरती वतावडून सोडले. धर्मराजाने हात जोडले म्हणजे सोडत नाही. धर्मराजा तुम्ही तुमचं आम्हाला काय तुमच्या शब्दावर आमचं तुमचा शब्द आम्ही डोक्यावर घेतो. तुमची आम्ही बेइज्जत करत नाही. पण या दुष्टायला आता यांना हे तुम्हाला त्रास दिला ना आता सगळ्याला द्यायला यांचा आम्हाला यांचा नाशच करू द्या. तुम्ही जा. धर्मराजा पाया पडले हात जोडले. नाही म्हणले राज तुम्ही ऐकाच आमचा. आता भीमदादा गदा उचलली म्हणजे आमच्या दादाला नाही म्हणता म्हणजे दारे घेऊ. तर म्हणत होतं भीमदादाची गदा आता सगळ्या गंधर्वाचा काय करेल मग नाश करेल. भीमदादा रे भीमदादा. पण मग अशा प्रकारे होतं हे पराक्रम. पण मग ते विचारल्याशिवाय काय केलेलं नाही सांगू नये. अति विनीत होऊन कशाला विचारल्याशिवाय सांगत होते. पण गुरु आज्ञा शिर प्रमाण गुरुची आज्ञा होती व्यासाची महाराज. जे होते ते काय करा आता सांग. अशा प्रकारे होत.
म्हणून महाराज अति विनंती करून प्रश्न केला की जेणे तुझे कर्म बंधन तो कर्मयोग संपते. कर्म नाही, आम्हाला त्या कर्माचा कर्मयोग कसा होईल हे आम्हाला सांगा, जेणेकरून आमचं संसाराचं बंधन तुटल. कोणे कर्मे कर्म तुटे, नैष्कर्म सिद्धी सोय प्रकटे, पुरुषा पुरुषोत्तम भेटे. हे गोमटे वर्म सांगा, वर्म सांगा. वर्म महत्वाचे. कर्म करूनही कर्माच्या बंधनात न गुंतणारं वर्म आम्हाला काय करा सांगा, काय का नाही. कोणे कर्मे कर्म तुटे, कोणतं कर्म असं आहे की कर्म करूनच कर्माचं काय जातं तुटल्या जाते. कर्मानच कर्म करतो तुटले. कसं कोणतं कर्म आहे. नैष्कर्म सिद्धी सोय प्रकटे, आणि निष्कर्म्यता कर्मामध्ये कर्म करत असताना निष्कर्म्यता रूपी सिद्धी भेटेल असं कोणतं कर्म आहे ते सांगा. आणि ज्या कर्मानं मलाच कर्म योग होऊन पुरुषा पुरुषोत्तम भेटे, जीवाला शिवाची काय होते प्राप्ती होते, भगवत प्राप्ती होते. ते गोड असलेला आम्हाला तुम्ही काय करा वर्म सांगा. असा प्रश्न विचारल्यानंतर आता त्याचं उत्तर पुढे महात्मे देणार आहे. त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक